आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राज्यातील 2 मोठ्या नेत्यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये 2 मोठ्या नेत्यांची भेट। राजकीय भेटीचे येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये पडसाद दिसणार, चर्चा सुरू। एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीचं वृत्त नाकारलं। राजकीय घडामोडी होत राहतील, शिंदेंचं वक्तव्य। भर पावसामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी दरम्यान शिंदेंनी चालवला रोड रोलर। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीही उपस्थित। राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून आतषबाजी। शिवतीर्थ बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना अभिवादन। काही जण जिंकल्याच्या आविर्भावामध्ये छाती बडवत आहेत। फेक नरेटिव्ह वारंवार चालत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईच्या महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणारच, तर मागच्या विधानसभेपेक्षा यावेळेला जास्त जागा मिळवू, फडणवीसांचा निर्धार। महाराष्ट्रामध्ये वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट। राज्यामध्ये जिंकल्याशिवाय हार घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। 15 दिवसानंतर माहिती राहणार नाही। अधिवेशनामध्ये नीती वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तर भाजप 200 जागा लढणार, रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या पक्षात आहेत, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। मवियाचं सरकार आलं तर मोदींच्या कल्याणकारी योजना बंद करतील। मवियाला मत म्हणजे मोदी सरकारच्या योजना बंद पाडण्याचं मत, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। 2047 पर्यंत देशाला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचं पीएफआयचं विजन। आम्ही मुस्लिम विरोधी नाही, तर देशाच्या अस्तित्वाविरोधातील लोकांच्या विरोधात पीएफआयची बंदी योग्य आहे हे सांगणं ठाकरेंना होत नाही, शेलारांची ठाकरेंवर टीका। जुलै अखेरपर्यंत मवियाच्या विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा सुटावा। लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकारपासून सत्ता खेचायची आहे, नाना पटोलेंचा निर्धार। मोठा भाऊ छोटा भाऊ काय ते ठरवा आणि जागावाटप जाहीर करा। शरद पवार उद्धव ठाकरे कामाला लागले, तसा प्रचाराला सुरुवात तरी करावी लागेल, भुजबळांचं माहितीमधील घटक पक्षांना आवाहन। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढवेल, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। तर तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे, कोणीही वाजवून दाखवावं, मी 1000 बक्षीस देतो, जयंत पाटलांचं मिश्किल वक्तव्य। राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी भरला अर्ज। सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करताना विधान भवनामध्ये अजित पवारांचीही उपस्थिती। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीनंतर बारामतीमध्ये गुलाल उधळत अजित पवार समर्थकांचा जल्लोष। बारामतीचा एकच दादा अजितदादा, समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते, मी इच्छुक होतो। आनंद परांजपे, बाबा सिद्दीकीही इच्छुक होते, शेवटी पक्षानं चर्चेअंती निर्णय घेतला, मी नाराज नाही, छगन भुजबळांकडून स्पष्ट। सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्या इतकी दादांकडे मतं नाहीत, राऊतांची टीका। पटेलांना मंत्री व्हायचे, भुजबळांना राज्यसभेवर जायचे, लवकर अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये दुसरी माजेल, राऊतांचं भाकीत। सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने तुतारी गटाचा नवा नेता हळकुंडानं पिवळा झाला। अमोल मिटकरींची नाव न घेता रोहित पवारांवर टीका। सुनेत्रा पवार बोलत असताना आदिती तटकरेंचं प्रॉम्प्टिंग। माध्यम प्रतिनिधींच्या भुजबळांच्या नाराजीच्या प्रश्नावर आदिती तटकरेंकडून प्रॉम्प्टिंग। उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी नाही, तर मवियाला मोदींविरोधातून मतदान झालं, मनसे बैठकीमध्ये राज ठाकरेंचं विधान। बाळासाहेबांना तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणामध्ये आणू नका, अमित शहांना सांगितलं होतं, मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंची माहिती। 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होतं, पण शिवसेना पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेल्या लोकांना पटलं नाही, राज ठाकरेंचं विधान। 40 आमदार पक्ष सोडून गेले नाही, तर पक्ष वाचवण्यासाठी गेले, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार, मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडून स्पष्ट। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंचे बॅनर्स। मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता। संदीप देशपांडे यांची वरळीमध्ये मोर्चे बांधणी सुरू। संदीप देशपांडेंकडून मनसेचा टीजर शेअर। प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा, टीजरमध्ये उल्लेख। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। जरांगेंकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ, सरकारने निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा जरांगेंचा इशारा। जरांगेंनी आत्मक्लेश थांबवला पाहिजे, कुणी किती शिव्या दिल्या तरी मी ओबीसीचा मुद्दा सोडणार नाही, मुद्दा एकाचं हिसकावून दुसऱ्याला देऊ नका, छगन भुजबळांकडून पुन्हा भूमिका स्पष्ट।
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, त्यांच्या 60 ते 70 जागा येतील, उद्रेक होण्यापूर्वीच सरकारनं निर्णय घ्यावा, बच्चू कडू यांचं मत. सप्टेंबरमध्ये ठरवणार युती कोणासोबत करायची ते, प्रहारचे नेते बच्चू कडू यांची युती संदर्भात भाष्य. कडू बोलण्यापेक्षा गोड वातावरणामध्ये बच्चू कडूंनी काय ते करावं, बच्चू कडू महायुतीसोबत सन्मानानं राहू शकतात, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. शरद पवार पुतळ्या आणि मुलीच्या वादामध्ये त्रस्त होते, अजित पवार बाहेर पडल्यानं शरद पवारांचा त्रास दूर झाला, संघाचे सदस्य रतन शारदा यांचं वक्तव्य. ऑर्गनायझरमधील लेख फक्त महाराष्ट्रामधील परिस्थितीवर आधारित का, देशातली थोडाफार फटका बसलेला आहे, छगन भुजबळांचा सवाल. मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडीजच्या प्रतिनिधींशी सामंतांची बैठक. नव्या लोकसभेला अध्यक्ष 26 जूनला निवडला जाणार, 24 जूनपासून लोकसभेचं अधिवेशन, 24 आणि 25 जून या 2 दिवशी खासदारांना शपथ दिली जाणार. अग्निवीर योजनेचा अहवाल 18 जूनला केंद्र सरकारला सादर केला जाणार, 25% ऐवजी 70% अग्निवीर जवानांना परमनंट केले जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार, तब्बल 10 मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती. राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार, राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून अधिसूचना जारी, विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आक्रमक होणार. खासदार झालेल्या आमदारांना 20 जूनपर्यंत राजीनामा द्यावा लागणार, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला, आणखी 4 आमदारांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा. चिंचवड विधानसभेसाठी दीर आणि भावजर दोघे इच्छुक, दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगताप इच्छुक, तर विद्यमान आमदार अश्विनी जगताप देखील इच्छुक. काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये गटबाजी उघड, प्रणिती शिंदेंच्या बॅनरवर भागीरथ भालकेंचा फोटो नसल्यानं भालके समर्थकांची घोषणाबाजी, प्रणिती शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर भालके समर्थक शांत. पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ बीडमध्ये मोर्चा, संतप्त समर्थकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव, पंकजा मुंडेंबद्दल अपमानजनक विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. खासदार बजरंग सोनवणेंची बीड जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट, रुग्णालयामधील दुरवस्था पाहून तसंच रुग्णांच्या नातेवाईकांची व्यथा ऐकून सोनवणे रुग्णालय प्रशासनावर भडकले. बजरंग सोनवणेंनी माझ्यासह मुंडेंबाबत उपहासात्मक आभार मानले, सोनवणे शरद पवारांमुळे नाही तर मराठा फॅक्टरमुळे जिंकले, सोनवणेंनी आभार मानल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. ज्योती मेटे बीडमधून विधानसभा लढणार, 40 वर्षापासून बीडमध्ये अभिप्रेत असलेला विकास झाला नाही, याच मुद्द्यावर विधानसभेच्या मैदानामध्ये उतरणार, ज्योती मेटेंचं विधान. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेगावमध्ये यात्रेमध्ये सहभागी, यात्रेमध्ये पुस्तक तुला करताना जाधवांचा तोल गेला, कार्यकर्त्यांच्या मदतीनं जाधव पुन्हा पारड्यामध्ये बसले. कपिल पाटील यांच्याकडून शिक्षक मतदारसंघातून निवृत्ती जाहीर, शिक्षक 58व्या वर्षी निवृत्त होतो, ती अट शिक्षक आमदाराला का नाही, कपिल पाटलांचं विधान. लोकसभेमधील पराभवानंतर कपिल पाटलांची जनसंवाद यात्रा, यात्रेमध्ये विरोधकांसह स्वपक्षातील विरोधकांचा समाचार. खासदार प्रणिती शिंदेंनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन, तर माध्यमांशी बोलताना स्वतःचा आमदार असा उल्लेख करताच कार्यकर्त्यांकडून खासदार झाल्याची आठवण. हिंगोलीचे खासदार आष्टीकरांनी घेतली नांदेडच्या कृषी विभागाची बैठक, जादा दरानं विक्री आणि खत खरेदीमध्ये बळजबरी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना. आषाढी वारीसाठी पुणे विभागामधून 280 बसेस सोडण्यात येणार, पंढरपूरसाठी 500 पेक्षा अधिक फेऱ्या, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभाग सज्ज. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामधल्या अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा मार्ग अशी अणुस्कुरा घाटाची ओळख. विदर्भात पुढील 5 दिवस पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, बहुतांश जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईमध्ये पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता, मोसमी वारे 2 दिवस आधीच मुंबईमध्ये दाखल झाल्यानं 2-3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. जळगावच्या तहसील कार्यालयामध्ये साचलं पावसाचं पाणी, वारंवार कार्यालयामध्ये पाणी साचत असल्यानं कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय त्रास, लवकरच उपाय काढू, तहसीलदारांची माहिती. कल्याणच्या आधारवाडी चौक परिसरामध्ये पावसामुळे भलं मोठं चिंचेचं झाड पडलं, अग्निशमन दलाकडून झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू. नाशिक शहरामध्ये पावसाच्या अखेरी तासभर झालेल्या पावसामध्ये शहरातील रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप, तर उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसानं माडज परिसरामधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पेरणी केलेली माती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. कुर्ला पूर्वमधील जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील झोपडपट्टी धारकांना घरं उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णयाविरोधात कुर्ल्यातील रहिवासी आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्याकडून निषेध व्यक्त. फिल्म सिटी परिसरामधला कचरा पाहून अभिनेता शशांक केतकर संतापला, फिल्म सिटी पाहण्यासाठी येणारे पर्यटक कचरा बघून काय विचार करतील, शशांकचा सवाल.
बकरी ईदनिमित्त खासगी दुकानांसह महापालिका बाजारामध्ये प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी. मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. मुंबईतल्या जाहिरात फलकांची पाहणी करण्यासाठी परवाना विभागाकडून पथकं स्थापन. 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे पथकाला आदेश. डिजिटल फलक रात्री 11 नंतर बंद करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश. रात्री 11 नंतर डिजिटल जाहिरात फलक सुरू राहिल्यास जाहिरात संस्थेची अनामत रक्कम जप्त केली जाणार. मुंबईमध्ये जानेवारी ते मे महिन्यादरम्यान हिवतापाचे 1712 रुग्ण आढळले. मागील 4 वर्षांच्या तुलनेमध्ये रुग्णसंख्या वाढली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन होणार. बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार. धुळ्यामधल्या काश्मीर गेटजवळ कत्तलीसाठी बांधलेल्या 20 गोवंशांची सुटका. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याची कारवाई. 3 जण ताब्यात. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न. पतीसह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. धुळ्यामधल्या चाळीसगावमधली घटना. धुळ्यामधल्या अवधान गावामध्ये अस्वच्छता, गटारी नसल्यानं रस्त्यावर पाणी. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. धुळे जिल्ह्यामध्ये 25 जूनपर्यंत कायदेविषयक जनजागृती आणि फिरते लोक अदालतीचे आयोजन. जनजागृती शिबिराचा लाभ घेण्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांचं आवाहन. नंदुरबार नगरपालिकेकडून नाले सफाईचं काम पूर्ण. शहरामध्ये छोटे मोठे 23 नाले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजेच्या मागणीमध्ये वाढ. मागणी वाढल्यानं सूर्यघर मोफत योजनेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा 3,19,000 हेक्टरवर खरीप हंगामाचं नियोजन. कृषी खात्याचं नियोजन पूर्ण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये चारा टंचाईची समस्या. चारा मिळत नसल्यानं दुप्पट भावामध्ये चारा खरेदी. शेतकरी हतबल. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये परवानगीशिवाय मोबाईल कंपन्यांकडून जमिनींचा सर्व्हे. आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचा हा डाव. सत्यशोधक शेतकरी सभेचा आरोप. आमदार राजेश पाटीलकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. मान्सूनपूर्व पावसामुळे केळी पिकांचं नुकसान. तातडीनं पंचनामे करण्याची पाडवींची विनंती. जळगावच्या जामनेरमध्ये आदिवासी भिल समाजाचा पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयावर मोर्चा. अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन. उपस्थित हिंदू मुस्लिम पदाधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक. शांततेमध्ये सण उत्सव साजरे करण्याचं आवाहन. जळगावमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जिल्हा पोलीस दलाची कापूस जिनिंग व्यावसायिकांसोबत बैठक. रोकड लांबवण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. सोलापूरच्या करमाळ्यामधल्या पोथरे गावामध्ये बाल कामगार मुक्त गाव करण्यासाठी विशेष ग्रामसभा. ग्रामसभेमध्ये एकमतानं बाल कामगार मुक्तीचा ठराव मंजूर. नीट परीक्षेमध्ये ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द. 23 जूनला विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार. नॅशनल टेस्टिंग एजन्सीची सुप्रीम कोर्टात माहिती. नीट परीक्षेमध्ये कोणतीही पेपर फुटी झाली नाही. सरकार कोर्टामध्ये उत्तर देण्यासाठी तयार. नीट परीक्षेमधील घोटाळ्याच्या आरोपांवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरच्या रियासी, कठुआ आणि डोडामध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये 4 दहशतवादी हल्ला. 9 भाविकांचा मृत्यू. 1 जवान शहीद तर 2 दहशतवादी मारले गेले. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाकडून वाहनांची झाडाझडती. झाडाझडती दरम्यान शबीर अहमद नावाचा OGW ताब्यात तर 1 पिस्तूल, 10 पिस्तूल राऊंड आणि 4 हातबॉम्ब आणि 2 IED जप्त. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यामध्ये हिंसाचार. 150 घरं जळून खाक. शेकडो लोक छावण्यांमध्ये. जिरीबामच्या अनेक संवेदनशील भागामध्ये कलम 144 लागू. सीआरपीएफच्या 3 अतिरिक्त तुकड्या तैनात. पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेसाठी दिल्लीला रवाना. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर पहिलाच दौरा. पंतप्रधान मोदींकडून अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती. डोभाल तिसऱ्यांदा सांभाळणार सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी. दिल्लीमध्ये भीषण पाणी टंचाई. दिल्लीमध्ये अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव. दुष्काळी भागाप्रमाणे देशाच्या राजधानीमध्ये विदारक चित्र. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे तिस्सा नदीला महापूर तर अप्पर ग्याथांग आणि तरक गावामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. पॉक्सो प्रकरणामधील पीडितेच्या भावाच्या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाचे तातडीनं अटक करण्याचे आदेश.